नमस्कार मित्रांनो, काल झालेल्या विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आपल्या चॅनलकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता नंदिनी फोनवर बोलत असते. तिला चित्राचा फोन आलेला असतो आणि ती म्हणत असते, "अग नंदिनी ताई, तू येणार आहेस ना?" तेव्हा ती म्हणत असते, "हो मी येणार आहे. जीवा दादा, हो जीवा दादा सुद्धा येणार आहेत. तू काळजी करू नकोस, बरं ठेव आता फोन, मी आवरायलाच घेत आहे." तेव्हा लगेच आता इकडे फोन ठेवल्यानंतर शारदा म्हणत असते, "असो काही का असेना, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे माझी मुलगी कोणत्या ना कोणत्या कारणावरून तरी इकडे माझ्या जाव्यासोबत जाण्यासाठी तयार झालेली आहे. ही गोष्ट माझ्यासाठी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे." तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणत असते, "आई, तू शांत बस, बरं उगचच नाही त्या गोष्टी इथे बोलू नकोस. अगं असं काय करतेस, हे बघ, ह्या लग्नाच्या निमित्ताने तरी तुम्ही दोघेजण एकत्र यावंसं मला वाटतंय. हे बघ, तू ही साडी नेसणार आहेस का, किती सुंदर आहे." तेव्हा नंदिनी म्हणत असते, "नाही नको. अग हा रंग तुझ्यावर फार खुलून दिसेल." तेव्हा नंदिनी म्हणत असते, "आई, तुला एक गोष्ट सांगू का, हा जो काही रंग आहे ना, तो जीवाला अजिबात आवडत नाही." तेव्हा पुन्हा शारदा म्हणत असते, "अगं किती ग जीवाच्या आवडीनिवडीची काळजी करतेस नाही आई, असं काही नाही, फक्त ते चित्राचं कन्यादान करायचं आहे ना, त्यामुळे मी त्यांना सोबत घेऊन जात आहे, बाकी काही नाही. आई प्लीज, तुझ्या हातचा एक मस्त गरमागरम कडक असा चहा मिळेल का मला?" तेव्हा शारदा म्हणत असते, "होग शारदा, स्पेशल तुझ्यासाठी चहा बनवून घेऊन येते." असं म्हणून शारदा जात असते आणि तेव्हा पाठी ओढून नंदिनीकडे पाहते, कारण तिला पूर्ण खात्री असते की आज जरी तू नाही नाही म्हटलीस तरीसुद्धा एक ना एक दिवस तू नंदिनी जीवाला नक्कीच मिळवशील आणि जीवाला माफ करशील. इकडे दुसऱ्या बाजूला आपला लाडका जीवा मानिनीच्या पुढ्यात बसलेला असतो आणि म्हणत असतो, "अगं आई, तुला एक गोष्ट सांगू का, जवळपास अर्धा टप्पा मी पूर्ण केलेलाच आहे." तेव्हा मानिनी म्हणत असते, "म्हणजे मला नाही समजलं, तू नेमकं काय म्हणतोयस?" तर तेव्हा लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, "अगं मला असं वाटतंय की आता नंदिनी मला लवकरच माफ करेल. बघ ना, आज इकडे मला ती चित्राच्या लग्नासाठी सुद्धा घेऊन चाललेली आहे. बर आपले सगळे घरातले कुठे आहेत, मी सगळ्यांना भेटून येतो." तेव्हा माणी म्हणत असते, "अरे बाबा गेलेत मीटिंगला आणि त्याचबरोबर पार्थ काव्या ऑफिसला गेलेत आणि ती पिहू तर फार डांबरीत झाली बघ, तुला सांगते. अरे लास्ट टाइम एक्झाममध्ये कॉप्या केल्या आणि नापास झाली, त्यामुळे आता तिला तर आता मिथुन भाऊजींनी असं ठरवलं की तिला सुद्धा श्रेयासारखं हॉस्टेलवर जाऊ द्यायचं, म्हणून तेवढ्यातच आशा आलेली असते." आशा म्हणत असते, "अग बाई 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 बाई, जीवा दादा कधी आले? हा मी आत्ताच आलेलो आहे. तू कशी आहेस?" "मी ठीक आहे. तुम्ही बरी आहेत ना? पण हे तुमचं असं सुकड काय झालेलं आहे?" "सुकड बोंबीलच झाले तुम्ही." "अगं आता जेव्हा मी माझ्या इथे सुरमईला घेऊन येईल ना, आणि सुरमईला इथे घेऊन आल्याच्या नंतर आईच्या हातचं तूप पोळी सगळं काही खाईल, तेव्हा पुन्हा एकदा चांगला बोंबील होईल बरं का." "मी तेवढ्यातच आता." तो म्हणत असतो, "चल ना, मला माझी शेरवानी शोधण्यासाठी मदत कर." आणि नंदिनी म्हणाली, "घरी जाताय ना, तर गोडाच घेऊन जा, म्हणून ही मी मिठाई आणलेली आहे." तेव्हा मान्नीने ती मिठाई देवासमोर ठेवत असते आणि प्रार्थना करते. तेवढ्यातच आता पार्थ आणि काव्य आलेले असतात. दोघी आल्याच्या नंतर इकडे पार्थ म्हणत असतो, "काय गाई, कोणासाठी एवढी प्रार्थना करतेस? काय चाललंय काय, कसला आज आनंदाचा दिवस आहे?" "खरं तर आनंदाचा दिवस आहेच आज." तेव्हा मानिनी म्हणत असते, "अरे हो, तुला भेटायला कोणीतरी आले इथे." तेव्हा तो म्हणत असतो, "हो का, मग ऑफिसमध्ये सुद्धा आज खूप मोठी गोष्ट झालेली आहे." म्हणून पार्थ ऑफिसमधलं सगळं काही सांगत असतो. तो म्हणत असतो, "आज मात्र काव्यामुळे आपलं जे काही प्रोजेक्ट होतं, सिक्सर प्रोजेक्ट, ज्यावर रम्या आणि मी काम करत होतो, तेच प्रोजेक्ट आज येथे काव्यामुळे आपल्याला मिळालेलं आहे." तेवढ्यातच वसू
तिथे येते आणि वसूला हे सगळं ऐकून रागच येतो बरं का. आता खरं तर वसूला पण राग येण्यासारखीच गोष्ट आहे. म्हणजे मला तरी असं वाटते प्रेक्षकांनो, कारण वसूच असं म्हणणं असतं की अरे वा पार्थ, म्हणजे सगळं काही काव्यामुळे झालंय का. अरे गेली कित्येक दिवस माझी रम्या ह्या प्रोजेक्टवर काम करते, ह्या सगळ्या काही आयडिया, त्याचबरोबर हे सगळं काही प्रोजेक्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी तिची आयडिया आहे, तिची कल्पना आहे आणि तिने स्वतः ते सगळं काही ठरवलेलं आहे. ही मीटिंग घडून आणलेली आहे आणि तू आई क्रेडिट काव्याला देतोयस. अरे काय चालले, म्हणजे माझी रम्या अशीच आहे का रे, असं एक आईचं मत आहे. तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, अगं वसवत्या, तसं काहीच नाहीये, रम्याचं तर क्रेडिट आहेच, पण त्याचं काय आहे ना. आयत्यावेळी काव्या आली म्हणजे आम्हाला त्या प्रोजेक्टमध्ये असं काहीतरी कमी वाटत होतं, पण काव्याच्या सुपीक डोक्यामुळे आम्हाला त्यांनी एक कल्पना दिली आणि त्यामुळे त्या सिक्सर प्रोजेक्टला आम्ही इंद्रधनुष्य असं नाव दिलेलं आहे. एवढ्यातच आता मालिनी म्हणत असते, नाही वसवत्या, त्याचं एकदा म्हणणं तरी ऐकून घ्या. तसं नाहीये, म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की रम्याची तर मेहनत आहेच, पण ज्या काही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी होत्या त्या इथे त्यांनी कंप्लीट केल्यात एकत्र येऊन, बस एवढंच, याच्या पलीकडे काही नाहीये. तेव्हा लगेच आता मान्नी म्हणत असते, बरं ते सगळं असू दे, पण तुला भेटायला कोणीतरी आलेलं आहे असे इकडे ती सांगत असते. मला भेटायला आणि कोण आलेलं आहे असा विचार आता इकडे तो करत असतो आणि असं भेटायला आलंय तरी नेमक कोण असे इकडे तो बोलत असतो. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की जिन्यावरून जीवा येत असतो. आता जिन्यावरून जीवा आल्याबरोबर इथे तर त्याला फार पार्थला आनंद झालेला असतो. सुरुवातीला बर का तेवढ्यातच जीवा म्हणत असतो, बडे भैया, असं म्हटल्याबरोबर आता जीवा धावतच पार्थकडे जातो. पण पार्थला जीवा जेव्हा समोर येतो तेव्हा काव्याचे शब्द आठवतात, अरे जीवा आलाय. आणि तेवढ्यातच इथे पार्थला ते 16 डिसेंबरचे फोटो त्याच्या नजरेसमोरून जातात आणि त्यामुळे पार्थ हा जीवाला मिठी मारायला पुढे सरसावलेला असतो. पण जेव्हाच तो मिठी मारायला पुढे सरसावतो तेव्हा मात्र त्याचे 2 पावलं मागे येतात आणि तो त्याला साईड हग देत असतो. आता तो त्याला साईड हग दिल्यानंतर इथे मात्र जी काही आपली मानिनी आहे ती म्हणत असते, अरे असं काय करतोयस तू, आता तुझ्या या भावाला असं भेटणार आहेस का, अशा पद्धतीने तू भेटणार आहेस का. तेवढ्यातच आता पार्थ म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, मला ऑफिसची खूप सारी काम आहेत, त्यामुळे मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे दादा, एवढ्या दिवसांनी मी घरी आलो आहे, मग तू मला अशा पद्धतीने भेटणार आहेस का, प्लीज ये ना जरा तरी, असं व्यवस्थित भेट ना. पण इथे मात्र पार्थ काहीच बोलत नाही आणि सरळ सरळ तो तिथून निघून जातो. आता हे सगळं काही झाल्यानंतर इकडे वसू म्हणत असते, काय ग मान्नी, तुला असं वाटते का की जीवाने आणि काव्याने ज्या काही गोष्टी इथे केलेल्या आहेत त्या पार्थने एवढ्या सहजासहजी विसरून जाव्या आणि एवढ्या सहजासहजी त्या गोष्टी विसरून गेल्यानंतर पुन्हा एकदा ह्या लोकांना त्याने माफ करावं, त्याचं काय चुकतंय. त्यावर लगेच आता इकडे मानिनी म्हणत असते, एक मिनिट वसू ताई, काय बोलताय हे सगळं तुम्ही, आणि तो का नाही माफ करणार, नक्कीच माफ करेल. आणि उगचच तुम्ही या अशा गोष्टी बोलून माझ्या दोन्ही मुलांमध्ये फूट पाडण्याचं आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं अजिबात काम करू नका बर का. मला ते अजिबात मान्य नाहीये आणि मी ते सगळं अजिबात ऐकून सुद्धा घेणार नाहीयेत. यावर लगेच आता वसू म्हणत असते, का नाही ऐकून घेणार आहेस आणि का नाही मान्य करणार आहेस, कारण जे खरं आहे तेच मी इथे बोलते ना. तेव्हा जीवा म्हणत असतो, आई शांत हो, असू देत, एक दिवस बडे भैया मला नक्कीच माफ करतील आणि त्याचबरोबर आम्ही दोघं सुद्धा नक्कीच एकत्र असू, असं आता इकडे जीवा मानिनीला समजावून सांगत असतो. आता किती नाही म्हटलं तरी सुद्धा एका आईसाठी हे सगळं खूपच जास्त इमोशनल किंवा वाईट गोष्ट असते की आपलीच 2 मुलं, 2 जी भावंड आहेत, ती अशी न बोलताच ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत. तेव्हा जीवा म्हणत असतो, आता वेळ आलेली आहे ती म्हणजेच की नंदिनीला या घरामध्ये घेऊन येण्याची.
तर आता जीवा निघून जातो, मानेनी निघून जाते. त्यावर आता इकडे काव्या वसूची थोडीशी फिरकी घेत असते. ती म्हणत असते, काय हो आत्याबाई, लक्षात येते ना? तुमच्या एक ना एक दिवस पार्थ आणि जीवा हे दोघेजण एकमेकांना मिठीही मारतील, एकमेकांना जवळही येतील. आणि त्याहून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता माझी नंदिनी ताई जीवाला माफ सुद्धा करेल, कारण आजचीच गोष्ट बघा ना, ते कोणाच्या तरी लग्नासाठी चाललेले आहेत आणि कोणाच्या तरी लग्नासाठी चालले आहेत. त्यामुळे एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का की तिथे ते लग्न लावताना त्यांचे सुद्धा सूरज जुळतील आणि ते सुद्धा एकत्र येतील, असा फटकारा आता तिने वसूला मारलेला असतो. आता दुसऱ्या बाजूला आपण वळूयात. आपलं क्यूट असं कपल छान सुंदर असं तयार होऊन चित्राच्या लग्नाच्या ठिकाणी निघालेलं असतं. जवळपास तिथे येऊन पोहोचलेलंच असतं. आता ते सुंदर असं जे काही डेकोरेशन आहे, त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर इकडे जीवाला तर फारच आनंद होतो. जीवा म्हणत असतो, वाव, किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, म्हणजे खरं पाहायला गेलं तर हे फारच सुंदर आणि याहूनही जास्त कमाल आहे, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. अगदीच जीवानी ह्या नंदिनी सारखं साधेपण आहे, काय चकाचक बाई. तेव्हा तुम्हाला म्हणून तुमच्या मागे फिगे फिरून, त्याचबरोबर मी ह्या सगळ्या गोष्टी करून मला आता कंटाळा आलाय, मी थकलीये खरं तर. मला तुम्हाला माझ्या मनामध्ये असलेल्या त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत. मला आता हे सगळं मोकळं व्हायचंय, सगळं सांगून ह्या सगळ्या गोष्टी दृष्टीतून बाजूला व्हायचे, असं काव्या म्हणत असते. तेव्हा मात्र जो काही पार्थ आहे तो फक्त काव्याच ते सगळं बोलणं ऐकून घेत असतो. आता काव्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. ती म्हणत असते, पार्थ, तुम्हाला मनवायला, त्याचबरोबर तुम्हाला माझ्या प्रेमाची जाणीव करून यायला मला आता कंटाळा आलाय. म्हणजे सत्य मी तुमच्या मागे पुढे करणं, चांगलं वागणं, त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की इथे सतत हसून राहणं, उड्या मारणं, ह्या सगळ्या गोष्टी करून मी आता कंटाळलीये. मला वैताग आलाय, मला हे संपवायचे, मला हे कुठेतरी शेवट करायचा ह्या सगळ्या गोष्टीचा. आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणते, पार्थ, प्लीज माझ्यासोबत मला सोडवायला चला ना. मला ह्या प्रवासामध्ये आपल्यामध्ये असलेलं अंतर आणि त्या सगळ्या गोष्टी आता इथे मिटवायच्या आहेत. तो प्रवास मला अविस्मरणीय करायचा आहे. मला तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत. पार्थ, प्लीज, नाही म्हणून नका ना, माझ्यासोबत चला, असं म्हटल्यानंतर आता पार्थ जो आहे ना, त्या काव्याकडे पाहतच असतो. कारण काव्या इथे फारच काकुलती आलेले असते, गयाव्या करत असते. आणि गयाव्या करत असताना इकडे आता जो पार्थ आहे तो काहीच बोलत नाही. बरं का? कारण इकडे फक्त त्याच्या हातामध्ये कॉफी असते. तेव्हा काव्या म्हणते, कॉफी कशी झाली? तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे. तेव्हा लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, जर ती ठीक असते, छान असते, तर तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसला असताना. तेव्हा पार्थ म्हणत असतो, कोणाच याही चेहऱ्यावरचा आनंद वाचायची किंवा वाचण्या इतपत त्याची काहीच गरज नाहीये, असे इकडे पार्थ म्हटलेलं असतो. त्याचबरोबर इकडे आता नंदिनी म्हणत असते, खरं तर सॉरी बरं का जीवा, मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगायला हव्या होत्या की आपल्याला इथे कन्यादान करायचे, म्हणून मी तुम्हाला त्या कोणत्याच गोष्टी सांगितल्या नाही. आणि असं मी तुम्हाला इथे आल्यावर हे सगळं काही सांगते, त्याकरिता खरंच स्वारी बर का जीवा. त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो, अगं काय करतेस नंदिनी, तू वेडी आहेस का? हे बघ, तू स्वारी का म्हणतेस आणि तुला असं का वाटते की ह्या सगळ्या गोष्टीला मी तुला सपोर्ट करणार नाही? म्हणून वेडाबाई, मी तुला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट करणारच आहे. तू असं स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस आणि ह्या सगळ्या गोष्टीच गिल्ट इथे स्वतःच्या मनामध्ये अजिबात घेऊ नकोस, समजलं? तुला ह्या सगळ्या गोष्टी गिल्ट आणि त्याचबरोबर हे सगळं काही करण्याची तुला काही गरज नाहीये, मला काही वाटत नाहीये. आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगू का, तू एवढा मोठा आणि चांगला निर्णय घेतलेला आहेस, त्या तुझ्या निर्णयामध्ये मी साथ देणार नाही. असं कधीतरी होईल का? मी तुझी नक्की साथ देईल आणि मला आवडेल आपण दोघांनी मिळून तिचं कन्यादान केलेलं. खरं
तर तुला एक गोष्ट सांगू का नंदिनी, जेव्हा आपलं लग्न झालं ना तेव्हा माझं एक स्वप्न होतं की आपल्याला एक छान अशी मुलगी असावी आणि आपण दोघांनी मिळून त्या मुलीचं कन्यादान करावं. मग आता चित्राच आपली मुलगी आहे आणि चित्राचं आपण कन्यादान करतोय म्हणजे अर्थात माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच आहे ना नंदिनी. मग तू एवढ्या गोष्टी का बर अशा मनावर धरतेस? त्या सगळ्या गोष्टी मनावर धरण्याची काहीच गरज नाही. चल आपण आता जाऊन चित्राला भेटून येऊया. असं म्हणून दोघेही जण आता चित्राला भेटण्यासाठी निघालेले असतात. त्याच सोबतीला आपण पाहतो की इकडे आता पार्थ जो आहे तो म्हणत असतो, सॉरी काव्या, मला यायला जमणार नाही. त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते, काय यायला जमणार नाही म्हणजे? हे बघा बघा पार, तुम्ही असं नाही बोलू शकत. काय चाललंय काय तुमचं? मी तुम्हाला विचारते, मी तुम्हाला सांगते की आपल्याला तिकडे जायचं आहे आणि तुम्ही मला सोडवायला येणार नाही, तर तुम्ही सरळ सरळ नाही म्हणताय. काय चाललंय पार्थ हे तुमचं? तेव्हा पार्थ आता किचनमध्ये मग ठेवायला गेलेला असतो. कॉफीचा मग स्वतःच्याच हाताने धुत असतो आणि तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख मी तुमच्यासोबत बोलत आहे, तुम्ही सरळ सरळ मला नाही म्हणताय. तेव्हा तो म्हणत असतो, मी नाही मानण्यामागचं कारण आहे, कारण मला ऑफिसमध्ये काम आहे, सुट्टी नाहीये. तेव्हा ती म्हणत असते, बॉस तुम्ही आहात. तेव्हा तो म्हणत असतो, बॉस मी नाही, विक्रम देशमुख आहात. तेव्हा काव्या म्हणत असते, ते तुमचे वडील सुद्धा आहेत. तेव्हा लगेच आता पार्थ म्हणत असतो, काव्या मी तुम्हाला सांगितलं ना, मला यायला जमणार होणार नाही, तुम्ही अनिशाला घेऊन जा म्हणून. तेव्हा लगेच काव या म्हणत असते, त्या अनिशाचे किती नखरे असतात, तरीही मी तुम्हाला हे सगळं का सांगते, तुम्ही माझ्यासोबत मला सोडवायला. नंदिनी म्हणत असते, अहो काय करताय हे जीवा, तुम्ही काय हो, कुठेही काय चालू होत्या, कुठेही चकाचक बाई वगैरे बोलताय का? तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस, आता माझ्या चकाचक बाईला मी चकाचक बाई नाही बोलणार तर काय बोलणार बरं, पण असू दे ना. पण मला असं वाटते की हे आपल्या दोघांसारखंच हे साधं सिंपल डेकोरेशन आहे. तेव्हा नंदिनी पुन्हा एकदा म्हणते, काय हो जीवा, मला एक गोष्ट सांगा, प्रत्येक वेळी तुमची जी काही गाडी आहे ना ती इथे माझ्या समोरच आणि माझ्या पुढेच का बरे येऊन घसरते, तेच मला काही तुमचं कळत नाही. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे जो काही जीवा आहे तो म्हणत असतो, इट्स ओके नंदिनी, काय एवढा त्रास करून घेतेस स्वतःला? असू देत, काही त्रास वगैरे करून घ्यायची गरज नाहीये. खरं तर आता आपण हे सगळं लग्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला आलोत ना, मग मस्त आपण एन्जॉय करूयातला मस्त. आता आपण हे सगळं काही एन्जॉय केल्यानंतर लग्न काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी कशा आहे ते आपण बघूयात एकदा, पुन्हा एकदा नव्याने आपल्याला हे सगळं काही पाहता येईल. तेवढ्यातच आता ते दोघेजण सुद्धा आत मध्ये येत असतात. आता दोघेजण आतात मध्ये आल्यानंतर तिथे गज्जावाला घेऊन गजरे घेऊन आलेला असतो. तेवढ्यातच नंदिनी त्यातला गजरा घेते आणि गजरा घेतल्यानंतर जीवाला असं वाटत असतं की तो जो गजरा आहे ना तो त्याने तिच्या केसांमध्ये माळून द्यावा आणि त्याचमुळे इकडे आता तो नंदिनीच्या हातापुढे तो हात करत असतो आणि म्हणत असतो की मी तो गजरा माळून देतो. पण तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी हात पाठीमागे घेते आणि स्वतःच गजरा माळायला लागते, पण तिला काही तो मळता येत नाही, खाली पडतो. तेव्हा जीवा हात त्या गजाच्या खाली धरतो आणि म्हणत असतो, सॉरी, हा तोच गजरा माझ्या हातामध्ये आलेला आहे. पण नंदिनी मात्र पुन्हा त्याच्याकडून तो गजरा काढून घेते आणि स्वतःच तो गजरा स्वतःच्या केसांमध्ये मळते. आता इकडे ती म्हणत असते, आपण या इथे लग्नासाठी आलेलो आहोत ना, की तुम्ही माझ्या केसांमध्ये गजरा मारण्यासाठी, समजलं? तेव्हा लगेच आता इकडे जेव्हा म्हणत असतो, काय ग, मला एक गोष्ट सांग, सगळ्यात महत्वाची म्हणजे की आता इकडे हे आता जो इथे मुलगा आला होता तो मुलगा इथे नंदिनी म्हणत असते नाही चित्राला, खरं तर भाऊ नाहीये. तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे वा, तिला जर भाऊ नाही ना तर हा आजपासून जीवा तिचा भाऊ बनेल. तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणत असते, नाही, तुम्ही तिचा भाऊ नाही बनवू शकत,
तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो का नाही भाऊ बनवू शकत मी. तिच्या तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते नाही बनवू शकत म्हटलं ना. तेव्हा लगेच हे सगळं काही इथे होत असताना आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की काव्याने खूप छान अशी कॉफी बनवलेली असते. आता तिचा जो काही बोका आहे ना, तो बोका मात्र एकटाच पायावरती बसलेला असतो. एकट्याच पायावरती बोका बसल्यानंतर इकडे आता लगेचच जी काही आपली काव्या आहे तिच्या येणार आहात बस एवढंच. याच्या पलीकडे मी काही एक ऐकणार नाही असं स्पष्टपणे काव्याने सांगितलेलं असतं. पण पार्थ म्हणत असतो मला जमणार नाही. आता इथे मात्र पुन्हा काव्या आणि बहुतेक आपला जो काही पार्थ आहे त्या दोघांच थोडसं वाजलेलं आहे बरं का बहुतेक प्रेक्षकांनो. कारण आता पुढील भागामध्ये आपली काव्या रुसून बसलेली आहे आणि जी काव्या रुसून बसलेली आहे त्या काव्याचा राग रुसवा काढण्यासाठी जो काही पार्थ आहे ना, तो इथे तिला विनवत असतो. आता काव्या जेवलेली नसते आणि तिच्या खोलीमध्ये असते. तेवढ्यातच पार्थ जेवणाच ताट घेऊन येतो आणि म्हणत असतो काय चालले काव्या, तुम्ही जेवण केलं नाही. तेव्हा काव्या म्हणत असते मला जेवण्यासाठी वेळ नाहीये, मला जेवायचंच नाहीये. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो हे घ्या खाऊन घ्या, नाटके करू नका का. तेव्हा लगेच काव्या म्हणत असते मला नाही जेवायचं म्हणून सांगितले ना. पण आता पार्थ लगेचच स्वतःच्या हाताने तिला जेवण भरवत असतो. घास तर काव्याच्या समोर असतो, पण टिट्यूड बघा ना किती आहे. चेहरा एका बाजूला आणि हातामध्ये धरलेला तो घास तिच्या तोंडापुढे. काव्या त्याच्याकडे आणि त्याच्या त्या घासाकडे चेहऱ्याकडे पाहतच असते. आता दुसऱ्या बाजूला वळूयात. इकडे नंदिनी आणि त्यासोबत जीवाची धमाकेदार अशी एंट्री इथे होत असते. ती म्हणजेच की लग्न मंडपामध्ये आता इकडे आपली जी काही नंदिनी आहे त्या नंदिनीने साडी नेसलेली असल्या कारणाने तिचा पाय तिच्या साडीच्या नियामध्ये अडकतो आणि तेवढ्यातच तिचा तोल जातो. आता तोल जात असताना आपला जीवा तिला सावरतो आणि तेव्हा नंदिनी मात्र इथे जीवाच्या मिठीत असते. दोघेजण एकमेकांच्या नजरेमध्ये कधीच हरवून गेलेले असतात. जीवा तर फारच खुश असतो, कारण कुठेतरी त्याला असं वाटत असतं की आता माझी चकाचक बाई ही या पसायावाल याची होणारच आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.